इतके सौजन्य मूर्ती आहात ना, की मला खरंच खात्री वाटत नाहीये, की तुम्ही राजकीय नेते आहात आणि खासदार म्हणून निवडून आलात आणि तुम्ही म्हणालात, की मी प्रसंगी मारतो पण विद्यार्थ्यांना. आता ती वेळ मी तुम्हाला आणून देतोय असा प्रश्न विचारतो. बऱ्याचदा आरोप होतो, की देशाचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर अशा विद्यार्थ्यांना धडा शिकवणार लोकसभेत? काय बोलणार त्यांच्याशी? तर 20 लाख जनतेचा मतदारांचा प्रतिनिधी म्हणून मला काम करण्याची संधी दिली आहे आणि संसदेसारख्या मान सभागृहामध्ये मला काम करण्याची जी आज संसदेमध्ये देशाचे कायदे होतात आणि मग तिथं जर विरोधामध्ये किंवा जनतेच्या विरोधामध्ये जर काही तयार होत असेल, म्हणजे जसं आयरनीवरती घाव घातले जातात ती शोषण्याची तयारी मी आजपर्यंत ठेवली म्हणून म्हणजे ठेवली त्यामुळे मी आजपर्यंत कुठेतरी आलोय. परंतु मला हातोड्या मारण्याची जरी वेळ आली तर ती नक्की मी करणार आहे. आणि इतिहासाचे शिक्षक आहात तुम्ही. विरोधाची भूमिका जिथं घेण्याची वेळ येईल तिथं मी कणखरपणे, मग त्यावेळेस मी किती नाजूक आहे किंवा किती प्रेमळ आहे किंवा किती नरम आहे हा विचार न करता जी जबाबदारी दिली ती जबाबदारी आजपर्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. परंतु आता फार मोठी जबाबदारी आहे आणि त्यामुळे इतिहास बदलू दिला जाणार नाही. त्यासाठी नक्कीच मी प्रयत्न करेन. असाच एक कार्यक्रम असतो आमचा तोंडी परीक्षा. त्या तोंडी परीक्षेची चाचणी घेतो तुमची, कारण तुम्ही एक कणखरपणे निर्णय घेतलाय. फरक स्पष्ट करा, शरद पवार अजित पवार. शरद पवार. फरक स्पष्ट करा, मोठं सविस्तर उत्तर द्या. तर पवार साहेबांसारखं नेतृत्व महाराष्ट्राला किंवा देशाला, म्हणजे पाठीमागे मग कोणतरी बोललं होतं मला आठवत नाही, परंतु देशाला न लाभलेले पंतप्रधान म्हणून शरद पवार साहेबांकडे पाहिलं जातं. शरद पवार साहेबांनी म्हणजे शेतकऱ्यांसाठी जेवढं केलं ते एवढं देशामध्ये कोणीच केलेलं नाही आहे. म्हणजे पवार साहेबांसारखा नेता होणे नाही की शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थानं देशात दुसरी हरित क्रांती घडवण्याचं काम पवार साहेबांनी केलं आहे आणि अशा नेतृत्वाच्या खाली मला काम करण्याची संधी मिळते. आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार जातात, तुम्ही सगळे आपण बघतोय, त्याच्यामुळे मला काही सांगण्याची आवश्यकता वाटत नाही. असं पण जेव्हा पक्ष फुटला तेव्हा तुमच्या पुढं हा प्रश्न होता की आपण यांच्याबरोबर जायचं का यांच्याबरोबर राहायचं? कसं आहे, मी तुम्हाला पहिल्यांदाही सांगितलं की मी खूप छोटा कार्यकर्ता, एक गोंडेगाव, म्हणजे आजही तिथे 441 मतदान आहे. म्हणजे आज आणि मी ज्यावेळेस पंचायत समितीला उभा होतो त्यावेळेस 322 मतदान असलेलं छोटं गाव आहे. आणि अशा गावाला माझे जे राजकीय गुरु आहे किंवा मी तर ते पिता समान आहे माझ्या, श्रीराम शेटे साहेब, आणि ते पवार साहेबांचे म्हणजे अतिशय एकनिष्ठ, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही असतील त्याच्यामध्ये शेटे साहेबांचं नाव घेतलं जातं. आणि त्यांनी मला खऱ्या अर्थानं की एक आदिवासी मुलगा आहे, मी गावचा सरपंच, म्हणजे गावचा सरपंचसुद्धा लोकांनीच मला केलं. आणि मग हे कोणी केलं तर शेटे साहेबांनी केलं. आणि शेटे साहेब ज्यांच्याशी एकनिष्ठ आहेत पवार साहेबांशी, आणि मग त्या पवार साहेबांना आपण सोडून शेवटी राजकारणामध्ये किती चढ उतार झाले तर शेवटी विचाराची जी विचारधारा जी पटते ती शेवटपर्यंत सोडली नाही पाहिजे असं मी मताचा आहे. आणि ती मी सोडण्याचा प्रयत्न, म्हणजे मला भरपूर झालं की तुम्ही या, असं करू तसं करू, किंवा मला अनेक पाठीमागच्या याच्या निवडणुका झाल्या, आमदारकीच्या झाल्या, तर त्यावेळेस हे माझा डिमांड केली होती की तुम्ही आमच्याकडे हा सगळा खर्च करू. म्हटलं ज्यांनी मला मोठं केलं शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर राहणार. आणि मी निवडणुकीमध्ये पवार